नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय सेल्फ निहाल. वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. सर्वांचं 50+ एक्सपेक्टेड एमसीक्यूज पार्ट 3 मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन साठी आणखीन 50 पेक्षा जास्त महत्वाचे एमसीक्यूज डिस्कस करणार आहोत, जे की तुमचे पूर्ण 10चे 10 युनिट जे आहेत ते कव्हर करत आहेत. तर या सेशन मध्ये जे तुम्ही एमसीक्यूज पाहणार आहात ते तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला खूप मोठी हेल्प करणार आहेत. तुमचे मार्क्स वाढवण्यासाठी पेपर 1 मध्ये मदत करणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेअर करायचं आहे. ठीक आहे? आणि त्यासोबत लाईक पण करायचं आहे आणि कमेंट पण करायची आहे. ठीक आहे? चलो. तर सुरू करूया सेशनला. सेशन सुरू करण्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. काही कारणामुळे तुमचा सिलेबस अभ्यास करायचा राहिलेला असेल किंवा एखादं युनिट तुमचा राहिलेला असेल, तर तुमच्यासाठी खूप सुवर्ण संधी, मोठी सुवर्ण संधी घेऊन आलेलो आहोत. 9 जून पासून आपला 6 डे क्रॅश कोर्स सुरू होणार आहे, ज्यामध्ये पेपर 1 मधील सर्व युनिट्स तुमचे बारीक बारीक गोष्टी, बारीक बारीक चॅप्टर्स, बारीक बारीक पॉइंट्स कव्हर केले जाणार आहे. त्यामुळे 9 तारखेपासून ते पुढील 6 दिवसापर्यंत आपला क्रॅश कोर्स चालणार आहे. एक्झामिनेशनच्या आदल्या दिवसापर्यंत तुमचे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होतील. त्यासोबतच आपल्याकडे महाराष्ट्र सेट पेपर 1 टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहे, जे एक्झामिनेशन पर्यंत तुमचे सर्व टेस्ट तुमची प्रॅक्टिस करून घेतली जाईल, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होईल आणि वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये जे प्रश्न विचारले जातात, इझी टू मॉडरेट, मॉडरेट टू हार्ड लेवल, त्या प्रश्नांना कसं सॉल्व्ह करायचं आहे याचा तुम्हाला अंदाज सुद्धा मिळून जाईल. सो क्रॅश कोर्स प्लस त्याच्यावरून टेस्ट सिरीज म्हणजे पूर्ण तुमचा अभ्यास जो आहे तो होणार आहे आणि तुमची प्रॅक्टिस जी आहे ती होणार आहे. आणि येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये 70 पेक्षा जास्त तुम्हाला मार्क्स मिळणार म्हणजे मिळणारच. सो तुम्ही अजिबात हा क्रॅश कोर्स आणि टेस्ट सिरीज मिस करायचं नाहीये. आजच या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे, व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल, आणि तुमचं प्रिपरेशन बूस्ट करायचं आहे. ठीक आहे? स्टुडंट सेंट्रिक क्लासरूम इज मीन फॉर विद्यार्थी केंद्रित जे क्लासरूम असतात है ना, ते कशासाठी असतात? वैयक्तिक मतभेदांना संबोधित करण्यासाठी, शिक्षकाभिमुख व्याख्याने कमी करण्यासाठी, पूर्वीचे ज्ञान आठवण्यासाठी, की संपूर्ण वर्गाला गुंतवून ठेवण्यासाठी. तर स्टुडंट सेंट्रिक क्लासरूम म्हणजे जिथे विद्यार्थी केंद्रित वर्गखोली असते, जिथे विद्यार्थी जास्त ऍक्टिव्ह असतात. ठीक आहे? अशा वर्गखोलीमध्ये किंवा अशी वर्गखोली वैयक्तिक मतभेदांना संबोधित करण्यासाठी असते. ॲड्रेसिंग इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना त्यांचे शिकण्याची पातळी, बरोबर, त्यांची समज, या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी या प्रकारचे क्लासरूम असतात. पुढील प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ सोशल कॅरेक्टरिस्टिक ऑफ लर्नर? ठीक आहे, खालीलपैकी कोणते विद्यार्थ्याचे सामाजिक वैशिष्ट्य आहे? पॉवर ऑफ सेन्सरी परसेप्शन, संवेदी आकलन शक्ती, विचार करण्याची क्षमता, कृत्रिम कल्पनाशक्तीची शक्ती, की स्वतःला इतरांशी जोडण्याची क्षमता. बरोबर, सामाजिक दृष्टिकोनातून म्हणजेच सामाजिक वैशिष्ट्य विद्यार्थ्यांचं कोणतं आहे? तर ऑब्व्हियसली ऑप्शन डी, म्हणजेच त्याचं इतरांना स्वतःला जोडण्याची जी क्षमता, त्याला आपण काय म्हणतो? सोशल कॅरेक्टरिस्टिक्स, है ना. म्हणजे आपल्या समाजामध्ये आपल्या लेवलचं किंवा आपण त्याच्यासारखं होऊ शकतो का, आपण त्या लेवलपर्यंत जाऊ शकतो का, है ना, हे करण्याचं जी प्रोसेस आहे किंवा हे करण्याची जी कृती आहे त्याला आपण सोशल कॅरेक्टरिस्टिक किंवा सामाजिक वैशिष्ट्ये असं म्हणतो. ठीक आहे. बघा, शिकणाऱ्याची सामाजिक वैशिष्ट्ये एखाद्याची वेगळी ओळख, स्वतःची प्रतिमा, भूमिका आणि ज्या गटाचा एक भाग आहे त्याच्याशी संबंधित उद्देश प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेत प्रकट होतात. आलं लक्षात? पुढील प्रश्न बघा. डिस्लेक्सिया इज असोसिएटेड विथ, डिस्लेक्सिया हे कशाशी संबंधित आहे? मेंटल डिसऑर्डर म्हणजे मानसिक विकार, बिहेवियर डिसऑर्डर म्हणजे वर्तणूक विकार, रीडिंग डिसऑर्डर म्हणजे वाचन विकार, की रायटन डिसऑर्डर म्हणजेच लेखन विकार. तुम्ही ह्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता. तर डिस्लेक्सिया हे जे आहे हे रीडिंग डिसऑर्डर आहे, वाचनामध्ये विकार. ठीक आहे.
डिस्लेक्सिया हे एक सामान्य शिक्षण विकार आहे, बरोबर. याला आपण लर्निंग डिसऑर्डर म्हणतो, ज्यामध्ये शब्दावर प्रक्रिया करणे कठीण असते, ज्यामुळे सामान्य बुद्धिमत्ता असूनही स्पेलिंग वाचण्यात आणि बोलण्यात समस्या उद्भवू शकतात, है ना. हे प्रभावित व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात असते, है ना. काही लोकांना कमी प्रमाणात असतं, काही लोकांना हाय लेवल प्रॉब्लेम असतो. हा विकार मोठ्या प्रमाणात सुद्धा उद्भवू शकतो, जरी तुमची बुद्धिमत्ता सामान्य असली तरी. आलं लक्षात. पुढील प्रश्न बघा. हु डेव्हलप्ड द थेअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स. ठीक आहे. डॉट डॉट डॉटने मल्टिपल इंटेलिजन्स सिद्धांत विकसित केलेला आहे. अल्फ्रेड बिनेट, एल थर्स्टोन, चार्ल्स स्पियरमन और हार्वर्ड गार्डनर. तर याचं उत्तर आहे हॉवर्ड गार्डनर. ओके. बघा, मल्टिपल इंटेलिजन्स इज अ हार्वर्ड गार्डनर्स सायकोलॉजिकल थेअरी. ही हार्वर्ड गार्डनरची एक मल्टिपल इंटेलिजन्सची जी सिद्धांत आहे किंवा थेअरी जी आहे, है ना, हे विविध प्रकारच्या बुद्धिमत्तेबद्दल मानसशास्त्रीय सिद्धांत आहे, म्हणजेच तार्किक, दृश्य, संगीत एक्सेट्रा. ठीक आहे. लॉजिकल असेल, व्हिज्युअल असेल, म्युझिकल असेल, है ना, अशा इंटेलिजन्सवरती किंवा त्याच्या डिफरंट टाईप्सवरती हे आधारित आहे. वन पर्सन मे हॅव 2 or more स्ट्रॉंग आयक्यूज. म्हणजे एका व्यक्तीकडे 2 किंवा 2 पेक्षा जास्त, है ना, आयक्यूज असू शकतात, स्ट्रॉंग आयक्यू असू शकतात. समजते. अँड देअर मे बी सम इंडिव्हिज्युअल्स हू हॅव बॅलन्स ऑफ ऑल 7 आयक्यूज. ज्याच्याकडे 7च्या 7 है ना आयक्यूज तो बॅलन्स करू शकतो, अशी ही क्वालिटी काही लोकांमध्ये असते. म्हणून त्याला म्हटलं जातं मल्टिपल इंटेलिजन्स. आपल्या सोप्या भाषेत त्याला म्हणतात, आपण काय म्हणतो, मल्टी टॅलेंटेड, है ना. ते मल्टी टॅलेंटेड नसून ते मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी आहे हार्वर्ड गार्डनरची. विच ऑफ द फॉलोइंग टीचर विल बी लाइक्ड मोस्ट. कुठला शिक्षक जो आहे तो सर्वांना जास्त आवडतो, है ना. उच्च आदर्शवादी वृत्तीचा शिक्षक, एक प्रेमळ शिक्षक, एक शिक्षक जो जास्त शिस्तप्रिय आहे, की एक शिक्षक जो अनेकदा आपल्या विद्यार्थ्यांचे मनोरंजन करतो. ठीक आहे. याचं कसं, हे विचार करण्याची गोष्ट आहे, बरोबर. कुठे जास्त आवडतो, कुठे जास्त कमी आवडतो, कारण अशा कंडिशनमध्ये विद्यार्थ्यांना हे सर्व प्रकारचेच आवडतात, परंतु कोणती अशी कंडिशन आहे जिथे विद्यार्थ्यांना जास्त आवडू शकतो, तर तो आहे एक प्रेमळ शिक्षक. ठीक आहे. प्रेमळ शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांना आवडतो. असे काही विद्यार्थी ज्यांना आदर्शवादी वृत्तीचा शिक्षक आवडतो किंवा आवडत नाही, बरोबर. असे काही शिक्षक आहेत जो ज्यांना शिस्तप्रिय, जास्त कडक डिसिप्लिनवाला शिक्षक आवडतो, काहींना आवडूही शकत नाही, बरोबर ना. आणि काही जे सिन्सिअर किंवा सिरियस स्टुडंट्स असतात त्यांना मनोरंजन करणारे शिक्षक सुद्धा कधी कधी आवडत नाहीत, है ना. परंतु एक प्रेमळ लव्हिंग टीचर जो असतो तो प्रत्येकाला आवडतो, बरोबर. टीचर्स मोस्ट इम्पॉर्टंट चॅलेंज. शिक्षकाची सर्वात महत्त्वाची आव्हाने कुठली आहेत, है ना. विद्यार्थ्यांना त्यांचा गृहपाठ करायला लावणे, की विद्यार्थ्यांना किंवा अध्यापन शिकण्याची प्रक्रिया आनंददायी करण्यासाठी, की वर्गात शिस्त राखण्यासाठी, की प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी. यापैकी कुठला अशी गोष्ट आहे जी शिक्षकाला सगळ्यात जास्त अवघड जातं, आव्हान आहे त्याच्यासाठी, चॅलेंज आहे ते. ऑप्शन बी, है ना. टीचिंग लर्निंग प्रोसेस जी आहे, शिकवण्याची किंवा अध्यापन करायची जी प्रक्रिया आहे त्याला आनंददायी बनवणं, हे त्याच्यासाठी जास्त चॅलेंजिंग आहे. ठीक आहे. बघा, शिक्षकामध्ये गुंतवलेल्या अधिकृत जबरदस्ती आणि दंडात्मक शक्तीमुळे शिस्त राखणे किंवा विद्यार्थ्यांना वर्गात गृहपाठ करायला लावणे अवघड नाही, ते स्ट्रिक्टली करून घेऊ शकतो, है ना. योग्य मूल्यमापनासाठी प्रश्नपत्रिका तयार करणे हे कौशल्य विकसित केले जाऊ शकते, बरोबर. तथापि धडे आनंददायक बनवणे एक मोठे आणि महत्त्वाचे आव्हान आहे, ज्यामध्ये संपूर्ण अध्यापनाची एकाग्रता राखणे, इच्छित परिणाम यशस्वीरित्या साध्य करणे यांना प्रेरित करण्यात हे ह्या गोष्टी यामध्ये समाविष्ट आहेत. ठीक आहे. रिसर्च इज कंडक्टेड टू डॉट 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 साठी संशोधन केले जाते. नवीन ज्ञान निर्माण करण्यासाठी,
सिद्धांत विकसित करण्यासाठी, नाही, संशोधन पदवी मिळवण्यासाठी की विद्यमान ज्ञानाचा पुनर्व्याख्या करण्यासाठी. ठीक आहे. ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत ए बी सी डी. तुम्ही विचार करा आणि एकदा मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी, म्हणजेच 1, 3 आणि 4. ठीक आहे. सेकंड नंबर जो आहे नॉट टू डेव्हलप ए थेअरी, हे चुकीचं आहे. कारण थेअरी सुद्धा डेव्हलप करण्यासाठी आपण रिसर्च करत असतो. ठीक आहे, संशोधन करत असतो. त्यामुळे नाही असं म्हटलेलं असल्यामुळे तो ऑप्शन आपण एलिमिनेट करतो आहे. बरोबर. नवीन सिद्धांत निर्माण करायचा असेल, नवीन नॉलेज किंवा ज्ञान निर्माण करायचं असेल, है ना, संशोधन पदवी मिळायची असेल किंवा जे एक्झिस्टिंग नॉलेज आहे, है ना, विद्यमान ज्ञान आहे, त्याचं पुनर्व्याख्या करण्यासाठी सुद्धा आपण रिसर्च करत असतो. एसेन्शियल क्वालिटीज ऑफ रिसर्चर्स आर. संशोधकाचे आवश्यक गुण काय आहे? चौकशीची उत्सुकता, निरीक्षण व पुराव्यावर अवलंबून राहणे, प्रणालीकरण किंवा सिद्धांतीकरण ज्ञान की वरील सर्वच. याचा राईट आन्सर आहे वरील सर्वच. म्हणजे चौकशीची उत्सुकता असली पाहिजे, निरीक्षण आणि पुराव्यावर अवलंबून राहिलं पाहिजे, प्रणालीकरण किंवा सिद्धांतीकरणचं ज्ञान असलं पाहिजे. ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी असणं गरजेचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? ठीक आहे. संशोधनाची उद्दिष्टे प्रबंधाच्या पहिल्या अध्यायात सांगितली आहेत. संशोधकाकडे विश्लेषणात्मक क्षमता असणे आवश्यक आहे. परिवर्तनशीलता हा समस्येचा स्रोत आहे की हे सर्वच बरोबर आहेत? ओके, सो याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी. हे सर्वच रिसर्चच्या बाबतीत बरोबर उत्तर आहेत किंवा बरोबर विधान आहेत. बघा, ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च आर स्टेटेड इन द फर्स्ट चॅप्टर ऑफ थेसिस. ठीक आहे, यामध्ये पहा, संशोधनाचे उद्दिष्ट आपल्या अध्यायात अगदी सुरुवातीलाच सांगितलेले असते, है ना. ऑब्जेक्टिव्ह आपल्याला सुरुवातीला सांगावं लागतं, कारण त्या ऑब्जेक्टिव्ह वरच आपल्याला कळतं की आपली रिसर्च मध्ये आपण काय साध्य करणार आहोत, है ना. आपल्या रिसर्च मधून आपण काय स्टडी करणार आहोत, काय ज्ञान प्राप्त करणार आहोत, हे सर्व गोष्टी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह वरून ठरत असतं. रिसर्चर मस्ट पजेस अनालिटिकल ॲबिलिटी. हा, संशोधकाकडे विश्लेषणात्मक क्षमता असली पाहिजे, त्याशिवाय तो डेटा जो तो कलेक्ट करणार आहे त्याचं विश्लेषण करू शकणार नाही. रिसर्च अर्धवट असेल. व्हेरिएबिलिटी इज अ सोर्स ऑफ प्रॉब्लेम. परिवर्तनशीलता म्हणजे सांख्यिकीय वितरण किंवा डेटा सेटमधील डेटा असेल. पॉइंट्स सरासरी किंवा सरासरी मूल्यापासून किती प्रमाणात वेगळे होतात, तसेच हे डेटा पॉइंट एकमेकापासून किती प्रमाणात भिन्न असतात, या सर्व गोष्टी आपण व्हेरिएबल्सच्या माध्यमातून किंवा व्हेरिएबल्स मेजरमेंटच्या माध्यमातून शिकत असतो. ठीक आहे, त्यामुळे हे जे ऑप्शन आहे आपलं ते राईट आन्सर आहे. पुढील प्रश्न, कोणत्याही संशोधनाची खोल किती आहे याचा अंदाज लावता येतो. द डेप्थ ऑफ एनी रिसर्च कॅन बी जज्ड बाय. टायटल ऑफ रिसर्च, ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च, टोटल एक्सपेंडिचर ऑन रिसर्च की ड्युरेशन ऑफ रिसर्च. सो ऑब्जेक्टिव्ह, जसं की मी आताच तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं, ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो ठरवत असतो की रिसर्च किती डीप आहे. खालीलपैकी कोणते चल परिणामवाचक शब्दात व्यक्त करता येत नाही? विच ऑफ द फॉलोइंग व्हेरिएबल्स कॅन नॉट बी एक्सप्रेस्ड इन द क्वांटिटेटिव्ह फॉर्म. ठीक आहे, सामाजिक आर्थिक स्थिती, वैवाहिक स्थिती, संख्यात्मक योग्यता की व्यावसायिक वृत्ती. सोपा प्रश्न आहे. सो राईट आन्सर आहे प्रोफेशनल ॲटिट्यूड. ठीक आहे, प्रोफेशनल ॲटिट्यूड किंवा व्यावसायिक वृत्ती जी आहे ती परिणामवाचक, ठीक आहे, क्वांटिटेटिव्ह मध्ये मोजता येत नाही. सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस आपण मोजू शकतो, है ना. मिडल क्लास, लोअर क्लास, हाय क्लास, बरोबर ना. मॅरिटल स्टेटस पण आपल्याला मोजता येऊ शकतं, है ना. कसं की मॅरिड, अनमॅरिड, है ना, असं आपल्याला मोजता येऊ शकतं क्वांटिटेटिव्ह मध्ये. न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड तर नंबर्स असल्यामुळे, संख्या असल्यामुळे त्याला न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड मध्ये किंवा क्वांटिटेटिव्ह मध्ये संबोधलं जातं. परंतु प्रोफेशनल ॲटिट्यूड ह्याचं आपल्याला वर्णन करावं लागतं. ठीक आहे, त्यामुळे हे क्वांटिटेटिव्ह मध्ये येत नाही.
Doctor studies the relative effectiveness of two drugs of dengue fever. His research would be classified as. डेंग्यू वरती किंवा डेंग्यू ताप जो आहे याच्यावरती दोन औषधांचा सापेक्ष परिणामकारकतेचा अभ्यास करतात. त्याचे संशोधन ... असे वर्गीकृत केले जाते. डिस्क्रिप्टिव्ह वर्णनात्मक रिसर्च, प्रायोगिक संशोधन, केस स्टडी की मानव वंशविज्ञान. सो राईट आन्सर आहे ऑप्शन बी, एक्सपेरिमेंटल रिसर्च. ओके. एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये आपण काय करतो, दोन व्हेरिएबल्सचं मेजरमेंट करतो, दोन व्हेरिएबल्सचं मॅनिप्युलेशन करतो. ठीक आहे, रिलेशन समजून घेतो. त्यामुळे एक्सपेरिमेंटल रिसर्चच अशी रिसर्च आहे जिथे दोन ड्रग आहेत त्यांचा डेंग्यू फीवर वरती काय फरक पडतो किंवा काय इफेक्टिव्हनेस आहे ते पाहतो. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन नीड्स अ सपोर्टिव्ह. प्रभावी संप्रेषणासाठी समर्थन आवश्यक आहे. इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट, पॉलिटिकल एन्व्हायरमेंट, सोशल एन्व्हायरमेंट और मल्टीकल्चरल एन्व्हायरमेंट. म्हणजेच जर प्रभावी संप्रेषण करायचं असेल तर कुठल्या वातावरणाचं समर्थन या कम्युनिकेशन मध्ये असणं गरजेचं आहे. आर्थिक वातावरण, राजकीय वातावरण, सामाजिक की बहुसांस्कृतिक. ठीक आहे. तर राईट आन्सर आहे सोशल एन्व्हायरमेंट. कुठला? सामाजिक वातावरण यामध्ये गरजेचं आहे, ज्या वातावरणामध्ये है ना संप्रेषण एकदम चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह वे मध्ये आणि इफेक्टिव्हली होत असतं. बघा, संप्रेषण ज्या वातावरणात किंवा संदर्भात होते त्याचा परिणाम संवादाच्या वर्तनावर होत असतो. बरोबर ना? कारण आपण ज्या वातावरणामध्ये कन्व्हर्सेशन करत असू तशा पद्धतीचे आपला मूड असतो, त्या मूड नुसार आपण कन्व्हर्सेशन पॉझिटिव्हली करत असतो. राईट. हे त्या तात्काळ भौतिक आणि सामाजिक सेटिंगचा संदर्भ देते ज्यामध्ये संप्रेषण होत असतं. राईट. ज्यामध्ये संप्रेषणकर्त्याचा जन्म, शिक्षण, अनुभव, नातेसंबंधाची संस्कृती किंवा समाज या सर्व गोष्टींचा समावेश असतो. ठीक आहे. पुढील प्रश्न, ... इज इम्पॉर्टंट वेन टीचर कम्युनिकेट्स विथ हिज और हर स्टुडंट्स. जेव्हा एखादा शिक्षक त्याच्या विद्यार्थ्याशी संवाद साधतो तेव्हा ... हे महत्वाचे असते. काय महत्वाचं असतं? सिंपथी, एम्पथी, अँटीपथी की ॲपथी. ते ॲपथी आहे बरं का, आपत्ती नाही येते, ॲपथी आहे. ठीक आहे, त्याचा अर्थ होतो उदासीनता. तर याचा राईट आन्सर आहे एम्पथी. ठीक आहे. हे सर्वच आता आपण थोडंसं डिटेलमध्ये पाहूया. एम्पथी काय असतं, सिंपथी, ॲपथी, अँटीपथी हे सर्व काय असतं. ठीक आहे. एम्पथी म्हणजे स्वतःला इतर व्यक्तीच्या स्थितीत ठेवणे, समोरच्याच्या नजरेतून पाहणे, है ना. जर आपण त्या जागी असतो तर काय केलं असतं असं पाहणे म्हणजे एम्पथी झालं. ठीक आहे. सिंपथी म्हणजे आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनातून समजून घेणे हे समाविष्ट आहे. ठीक आहे. आपण स्वतःच्या नजरेने नजरेने बघायचं आहे. ठीक आहे, स्वतःच्या नजरेने बघायचं आहे, समोरच्याच्या नाही, स्वतःच्या. त्याला सिंपथी म्हणतात. ॲपथी म्हणजे कोणत्याही गोष्टीत स्वारस्य नसण्याची किंवा उत्साही नसण्याची भावना. ॲपथी, अजिबात इंटरेस्ट नाहीये कुठल्याच गोष्टीमध्ये, त्याला ॲपथी म्हणतात. म्हणजे आपत्तीच आहे थोडक्यात. अँटीपथी म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल किंवा कुणासाठी नापसंती, सहानुभूतीच्या विरुद्ध. ठीक आहे, त्याला अँटीपथी म्हणतात. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत संपर्क साधण्यासाठी एम्पथीच महत्वाची असते, कारण विद्यार्थ्याच्या जागी आपण असतो तर काय केलं असतं अशा पद्धतीने भावना ठेवून, अशा पद्धतीने विचार करून संप्रेषण करावं लागतं. सक्सेसफुल कम्युनिकेशन इन क्लासरूम टीचिंग इज. वर्गातील अध्यापनात यशस्वी संवाद काय आहे? सर्क्युलर असणं, डायरेक्शनल असणं, रेसिप्रोकल की इन्फ्लुएन्शियल. क्लासरूम कम्युनिकेशन, वर्गामध्ये जे संभाषण होत असतं, संवाद होत असतो, तो कसा पाहिजे? रेसिप्रोकल, परस्पर पाहिजे, है ना. रेसिप्रोकल म्हणजे परस्पर, है ना. पारस्परिक अध्यापनामध्ये, रेसिप्रोकल मध्ये शिकायच्या विषयाशी संबंधित शिकवण्याच्या क्रियाकलापामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील गट संवादाचा समावेश होतो. ठीक आहे. त्यामध्ये वर्तुळाकार म्हणजे सर्क्युलर, है ना. वर्तुळाकार संप्रेषण मध्ये माहिती मुख्य बिंदूभोवती चक्रीय पद्धतीने प्रवास करते. प्रत्येक व्यक्ती, प्रेषक आणि प्राप्तकर्ता या दोहोंच्या रूपात कार्य करते आणि व्याख्या वापरते. ठीक. त्यामुळे शिकण्याची प्रक्रिया दिशा गमावून यंत्राबाहेर जाण्याची शक्यता असते. ठीक आहे. दिशात्मक संप्रेषण, डायरेक्शनल, हे एक लक्षित दिशा पाळते आणि म्हणूनच शिकण्याच्या परिणामाची मुक्त प्रगती संबंधित करते. माहिती संप्रेषण शिक्षक अभिमुख आहे आणि विद्यार्थ्यांच्या मुक्त विचारांवर प्रतिबंधित करते. ठीक आहे. त्यामुळे रेसिप्रोकलच हे करेक्ट आहे.
इन द प्रोसेस ऑफ इस्टॅब्लिशिंग कम्युनिकेशन बिटवीन न्यूजपेपर अँड रीडर, फीडबॅक रिसिव्ड बाय. काय म्हटले या ठिकाणी बघा, न्यूजपेपर आपण वाचतो, हा सुद्धा एक संवादच आहे, हे सुद्धा एक कम्युनिकेशनच आहे बरं का. कारण आपण वाचतो आहे आणि काय वाचतो आहे, जे लेखकाने लिहिलेलं आहे है ना, एडिटोरियल मध्ये लिहिलेलं आहे ते आपण वाचतो आहे. म्हणजे तो आपल्याला काहीतरी सांगतोय, आपण ते ऐकतोय किंवा वाचतोय. बरोबर. वृत्तपत्र आणि रीडर यांच्यामध्ये संवाद झालेला आहे है ना, कम्युनिकेशन झालेलं आहे वृत्तपत्राच्या माध्यमातून. तर यामध्ये फीडबॅक म्हणून काय असेल, या कम्युनिकेशन प्रोसेसमध्ये फीडबॅक काय असेल? आर्टिकल, एडिटोरियल, लेटर टू एडिटर की न्यूजपेपर? फीडबॅक कशा पद्धतीने असू शकतो? आर्टिकल पद्धतीनेच द्यावा लागेल का फीडबॅक, की एडिटोरियल मध्येच परत आपल्याला तुम्हाला एडिटोरियल लिहायला लागेल का, की लेटर टू एडिटर म्हणजे जो एडिटर आहे त्याला पत्र लिहून तुम्ही फीडबॅक देऊ शकता का, की न्यूजपेपर? ठीक आहे. ऑब्व्हियसली लेटर टू एडिटर है ना, जो वृत्तपत्र लिहिणार आहे त्याला आपण लेटर लिहू शकतो है ना, त्याला आपण माहिती देऊ शकतो, बरोबर ना, त्या माध्यमातून आपण फीडबॅक त्याला पोहोचवू शकतो. पुढचा, विच वन ऑफ द फॉलोइंग कॅन बी टर्म्ड ॲज व्हर्बल कम्युनिकेशन? खाली दिलेले काही ऑप्शन्स आहेत, त्यामध्ये मौखिक संवाद कोणाला म्हणता येईल है ना. पहिला आहे ऑप्शन, प्राध्यापक पंकज वर्गात व्याख्यान देताना क्रॉस रोडवरील, म्हणजे अरे हे सेकंड ऑप्शन चालेल. काय म्हटलंय की प्रोफेसर पंकज जे आहेत ते लेक्चर देत आहेत क्लासरूममध्ये है ना. दुसरा आहे, सिग्नल ॲट द क्रॉस रोड चेंजेस फ्रॉम द ग्रीन टू रेड, सिग्नल हिरव्यापासून लालमध्ये बदललाय. आईचे लक्ष वेधण्यासाठी मूल रडत आहे आणि मृणालीने रजेच्या अर्जासाठी पत्र लिहिलेलं आहे. आता यामध्ये व्हर्बल कम्युनिकेशन कुठलं आहे? तर ऑब्व्हियसली पंकज सर जे आहेत ते लेक्चर घेत आहेत है ना क्लासरूममध्ये, ते एक व्हर्बल कम्युनिकेशन आहे. कम्युनिकेशन विथ वन सेल्फ इज नोन ॲज, स्वतःशी संवाद म्हणून ओळखले जाते, त्याला काय म्हटलं जातं? एकदम सोपं आहे, ते इंट्रापर्सनल कम्युनिकेशन, आंतरवैयक्तिक संप्रेषण म्हणजे तुमचं कम्युनिकेशन. कुठलं? कम्युनिकेशन विथ वन सेल्फ झालं. ठीक आहे. पुढील प्रश्न, ट्रान्सफॉर्मिंग थॉट्स, आयडियाज अँड मेसेज इंटू व्हर्बल अँड नॉन व्हर्बल सायन्स इज रेफर्ड टू ॲज. विचारांच्या कल्पना म्हणजे डोक्यामध्ये जे कल्पना आहेत, संदेश आहे है ना, ते मौखिक आणि गैरमौखिक चिन्हामध्ये रूपांतर करणं, या प्रोसेसला काय म्हटलं जातं? चॅनलायझिंग, मेडिएशन, एन्कोडिंग की डिकोडिंग? सोपं आहे, ह्याला एन्कोडिंग म्हटलं जातं. ठीक आहे है ना. जो सेंडर आहे तो काय करतो, डोक्यामधले विचार जे आहेत ते पुढे सांगण्यासाठी, मेसेज पोहोचवण्यासाठी बाहेर काढतो, त्याला एन्कोडिंग म्हणतात. देर इज अ स्मोक ऑन द डिस्टंट hill. Since smoke is always accompanied by fire, the hill must have fire too. Which of the following corresponds to the middle term hetu in the above argument? समजते का? दूरच्या टेकडीवर धूर असतो, धूर नेहमी आगीसोबत असतो, त्यामुळे टेकडीलाही आग लागली पाहिजे है ना. वरील युक्तिवादातील मधल्या शब्दाशी हेतू खालीलपैकी कोणते अनुरूप आहे? आग, टेकडी, अग्निमय टेकडी की धूर? तर याचा राईट आन्सर आहे स्मोक म्हणजे धूर. ठीक आहे. कारण बघा यामध्ये या युक्तिवादामध्ये काय विचारलेलं आहे की दुसऱ्या किंवा दूरच्या टेकडीवर धूर आहे आणि धूर नेहमी आगीसोबत असतो, त्यामुळे टेकडीवर ही आग लागली पाहिजे. बरोबर. यामध्ये जी प्रतिज्ञा आहे, जसे की हिल मस्ट हॅव फायर, टेकडीवर आग आहे. बरोबर. हेतू काय आहे? हा स्मोक आहे, धूर आहे है ना. उदाहरण, स्मोक इज ऑलवेज अकंपनाइड बाय फायर, धूर नेहमी आगीसोबतच असतो. बरोबर ना. मग कन्क्लुजन यावर काय आहे? टेकडीवर आग आहे असं म्हटलेलं आहे. बरोबर. मग हेतू कोणत्या याच्यामध्ये? मध्यम पद काय? हेतू म्हणजे काय असतं? असा घटक जो निष्कर्षाला समर्थन देतो आणि जो सामान्यतः दोन्ही गोष्टीमध्ये आढळतो, त्याला आपण हेतू म्हणतो. ठीक आहे. आता येथे काय झालंय? धूर हे आगीचे लक्षण आहे आणि निष्कर्षात टेकडीवर आग लागलेली आहे. बरोबर. मग पोहोचण्यासाठी, या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी आधार म्हणून वापरलेला आहे. बरोबर. त्यामुळे स्मोक हा आधार देतो आहे निष्कर्षाला, हेतू देत आहे, त्यामुळे स्मोक हा आपला करेक्ट आन्सर आहे. समजलं ना. पुढचा प्रश्न बघा, खालील विधानात कोणती अनौपचारिक चुकीची चूक आहे? म्हणजे इन्फॉर्मल फॅलेसी इज कमिटेड इन द फॉलोइंग स्टेटमेंट असं विचारले. अर्थात तुम्हाला XYZ टूथपेस्ट विकत घ्यायची आहे, यामागे एक कारण असले पाहिजे का भारतातील 90% XYZ टूथपेस्टने ब्रश करतात. ठीक आहे. काय आहे हे? स्लिपरी स्लोप, हॅस्टी जनरलायझेशन, आर्ग्युमेंटम ॲड पॉपुलम की स्ट्रॉमॅन फॉलिसी? सो हे
आर्ग्युमेंटम ऍड पॉप्युलम आहे. ठीक आहे, लोकप्रियतेला अपील करणे त्याचा अर्थ होतो आर्ग्युमेंटम ऍड पॉप्युलमचा. वाक्यात असं म्हटलंय की 90% भारतीय XYZ टूथपेस्ट वापरतात, त्यामुळे तुम्हीही ती विकत घ्यायला हवी असं म्हटलेलं आहे याचा अर्थ दिलेल्या स्टेटमेंटनुसार. आणि ही जी युक्तिवादाची एक अशुद्ध पद्धत आहे, कारण यामध्ये कोणतेही तार्किक पुरावे न देता है ना केवळ लोकप्रियतेच्या आधारावर काहीतरी खरेदी करण्यासाठी प्रवृत्त केलेला आहे. बरोबर ना? मग लोकप्रियतेला अपील करणं हे काय आहे? आर्ग्युमेंटम ऍड पॉप्युलम त्याला म्हटलं जातं. समजते का? मग हा एक काय आहे? हे अनौपचारिक तर्कदोष आहे, इन्फॉर्मल फॅलेसी आहे. यात असा युक्तिवाद केला जातो की खूप लोक जर काही करत असतील तर ते योग्यच असतं. बरोबर, अशी पॉलिसी यामध्ये आहे. परंतु केवळ काहीतरी लोकप्रिय आहे म्हणून ते योग्य किंवा चांगले असेल हे खरे असतेच असं नाही. राईट. मग जे बाकीचे पर्याय आहेत जसे की स्लिपरी स्लोप, हॅस्टी जनरलायझेशन, स्ट्रॉमॅन पॉलिसी, बरोबर ना? स्लिपरी स्लोप जो आहे यामध्ये एका गोष्टीमुळे अपरिहार्यपणे एखादा वाईट परिणाम होईल असा चुकीचा निष्कर्ष काढला जातो. उदाहरणार्थ XYZ टूथपेस्ट न वापरल्यास तुमचे दात सडतील, त्याला स्लिपरी स्लोप म्हणतात. हॅस्टी जनरलायझेशन जे आहे साधारणीकरण करणं, त्याचं जनरलाइज करणं, मर्यादित किंवा अपूर्ण पुराव्यावरून सार्वत्रिक निष्कर्ष काढला जातो. उदाहरणामध्ये मी XYZ टूथपेस्ट वापरतो आणि माझे दात चमकतात म्हणून ते सर्वांसाठी सर्वोत्तम आहे. बरोबर ना? मग ते आहे का? एक्झॅक्टली असणार आहे का? नाही. स्ट्रॉमॅन पॉलिसी जे आहे शेवटचा है ना, काटकोन युक्त तर्कदोष त्याला म्हणतात. यात विरोधकाच्या युक्तिवादाचे चुकीचे स्वरूप मांडून त्यावर अग्रेसिव्हली आन्सर केलं जातं किंवा आक्रमण केलं जातं असं म्हणतात बरं का. उदाहरणार्थ XYZ टूथपेस्ट जो आहे न वापरणारे लोक त्यांच्या आरोग्याची काळजी घेत नाहीत. समजलं? ह्याला स्ट्रॉमॅन पॉलिसी म्हणतात. राईट. त्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे दिलेल्या ऑप्शन क्वेश्चन मध्ये, तो सरळ सरळ सांगतो आहे की आर्ग्युमेंट ऍड पॉप्युलम म्हणजे बाकीचे लोक जर करत असतील तर तेच बरोबर आहे असं. खालीलपैकी कोणते विधान तार्किकदृष्ट्या या विधानाशी समतुल्य आहे? सर्व महिला प्रामाणिक मानव आहेत. काही स्त्रिया अप्रामाणिक मानव असतात. काही प्रामाणिक मानव म्हणजे स्त्रिया. काही स्त्रिया प्रामाणिक मानव असतात आणि कोणतीही महिला प्रामाणिक नसतात. है ना? स्टेटमेंट जो क्वेश्चन मध्ये दिलाय त्याच्याशी सिमिलर असणारा, त्याच्या अर्थाशी सिमिलर अर्थ असणारा आपल्याला ऑप्शन सांगायचा आहे. तर तो आहे ऑप्शन डी. नो वुमेन आर नॉन ऑनेस्ट ह्युमन बीइंग. कोणतीही महिला प्रामाणिक नसतात. सर्व महिला प्रामाणिक मानव आहेत किंवा सर्व महिला प्रामाणिक नसतात. सॉरी, कोणतीही महिला प्रामाणिक नसतात असं इथं हे दिलेलं आहे. चुकीचा मराठी ट्रान्सलेट दिले आहे. याचा खरा अर्थ असा आहे की नो वुमेन आर नॉन ऑनेस्ट ह्युमन बीइंग. अशी कुठलीही महिला नाही जे नॉन ऑनेस्ट आहे, म्हणजे अप्रामाणिक आहे अशी कुठलीही महिला नाही, म्हणजे सगळे प्रामाणिक आहेत. बरोबर, असा त्याचा अर्थ. खालीलपैकी कोणते विधान कोणतेही पक्षी सस्तन प्राणी नाहीत या विधानाशी विरोधाभासी आहे, अगेन्स्ट आहे? ठीक आहे. काही पक्षी सस्तन प्राणी नसतात, काही पक्षी सस्तन प्राणी आहेत, सर्व पक्षी सस्तन प्राणी आहेत आणि सर्व सस्तन प्राणी पक्षी आहेत. ठीक आहे, याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी किंवा डू म्हटलं तरी चालेल. सम बर्ड्स आर मॅमल्स. ठीक आहे, नो बर्ड्स आर मॅमल्स असं सांगितलंय, तर याच्याशी कॉन्ट्राडिक्टरी असणार कुठला आहे? सम बर्ड्स आर मॅमल्स. ठीक आहे, समजते का? कारण स्टेटमेंट बघा, या ठिकाणी जो स्टेटमेंट दिलाय नो बर्ड्स आर मॅमल्स, ठीक आहे, कोणतेही पक्षी सस्तन प्राणी नाहीत असं म्हटलेलं आहे. पहिला जो स्टेटमेंट आहे सम बर्ड्स आर नॉट मॅमल, बट हे एक्झॅक्टली सिमिलर सांगत आहे अर्थ, है ना? ऑल बर्ड्स आर मॅमल्स. बरोबर, हे सुद्धा काय आहे? सर्वच मॅमल्स आहेत असं सांगितलंय. आणि शेवटचा काय म्हणतोय? ऑल मॅमल्स आर बर्ड, म्हणजे सिमिलर अर्थ झाला तोच. परंतु यामध्ये याच्याशी विरुद्ध असलेला जो स्टेटमेंट आहे तो आहे ऑप्शन बी, सम बर्ड्स आर मॅमल. ठीक आहे, कारण कोणतेही सस्तन प्राणी नाहीत आणि काही सस्तन प्राणी आहेत, हा टोटली विरुद्ध झाला ना. बरोबर, सो यामध्ये टोटली विरुद्ध असणार आहे तो ऑप्शन बी. पुढील प्रश्न,
काही प्राणी पक्षी नसतात हे विधान जर खोटे असेल तर खालीलपैकी कोणते विधान लगेच चुकीचे आहे असे अनुमान काढता येईल? सर्व प्राणी पक्षी आहेत, कोणतेही प्राणी पक्षी नाहीत, काही प्राणी पक्षी आहेत आणि काही प्राणी उडू शकतात. राईट आन्सर आहे ऑप्शन बी, नो ॲनिमल्स आर बर्ड्स. कोणतेही प्राणी पक्षी नाहीत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर विचारल्यात आपल्याला. ठीक आहे, इनकरेक्ट म्हणजे चुकीचा पेअर कुठला तो विचारलाय. ठीक आहे, चुकीची जोडी. डॉट टीटीएफ फॉन्ट फाईल, डॉट वॅव ऑडिओ फाईल, डॉट जेपीजी ग्राफिक फाईल आणि डॉट EXE एक्सक्लुझिव्ह डेटा फाईल. ठीक आहे, तर यामध्ये जी इनकरेक्ट जोडी आहे, इनकरेक्ट म्हणजे चुकीची जोडी, ती कुठली आहे? ती आहे तुमची EXE फाईल. ठीक आहे, ही एक्सक्लुझिव्ह डेटा फाईल नाही. EXE हे एक अशी फाईल आहे जे कॉम्प्युटरमध्ये तुमचे जे सॉफ्टवेअर्स वगैरे आहेत ते इन्स्टॉल करण्यासाठी ही EXE फाईल असते. राईट, TTF, वॅव, जेपीजी एक्झॅक्टली बरोबर आहेत. ठीक आहे, बघा EXE मायक्रोसॉफ्ट विंडोज साठी एक्झिक्युटेबल फाईल आहे. कशी आहे? एक्झिक्युटेबल फाईल आहे. डॉट TTF हे ट्रू टाईप फॉन्ट फाईल आहे, ज्यामध्ये फॉन्ट मधील प्रत्येक वर्णाची गणितीय रूपरेषा समाविष्ट असते. डॉट वॅव किंवा वॅव हे दोन्ही आहेत, हे ऑडिओ फाईलच आहेत. डॉट जेपीजी हे डिजिटल प्रतिमा समाविष्ट करण्यासाठी म्हणजे इमेज वगैरे दाखवण्यासाठी ग्राफिकल फाईलच आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, इन द कंटेक्स्ट ऑफ इंटरनेट व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ FTP? FTPचं फुल फॉर्म काय? सरळ सरळ विचारलंय है ना. काय FTPचा फुल फॉर्म? तो आहे आपला फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. ठीक आहे, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल याचा वापर बायनरी आणि टेक्स्ट फाईल इंटरनेटवर ट्रान्सफर करण्यासाठी केला जातो. ठीक आहे, FTP बद्दल आपण थेरी लेक्चर्स मध्ये पाहिलेलं आहे. FTP वापरून क्लायंट सर्व्हर फाईल अपलोड, डाउनलोड, डिलीट करणं, नाव बदलणं है ना, कॉपी पेस्ट करणं हे करू शकतो. आलं लक्षात? पुढचा प्रश्न, पायथन है ना, पायथन हे काय आहे? एक प्रोग्रामिंग भाषा आहे, एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे, की एक ऍप्लिकेशन प्रोग्राम आहे, की एक कंपायलर आहे? है ना, पायथन ही ऑब्विसली काय आहे? एक प्रोग्रामिंग भाषा आहे, प्रोग्रामिंग करण्यासाठीची वापरली जाणारी एक भाषा आहे, लँग्वेज आहे. ठीक आहे, परत एकदा आपल्याला विचारले, आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. खाली दिलेल्या पैकी योग्य जोडी आपल्याला ओळखायची. ठीक आहे, ABCD ऑप्शन्स दिले आहेत. Amazon साबिर भाटिया, गुगल सर्गे ब्रिन, ट्विटर जुलियन असांगे आणि YouTube जिमी बेल्स. ठीक आहे, करेक्ट विचारलं आता, करेक्ट. मग यामध्ये करेक्ट कुठला आहे? यामध्ये करेक्ट एकच आहे, गुगल सर्गे ब्रिन. ठीक आहे, Amazon चुकीचं आहे, ट्विटर चुकीचं आहे, जुलियन आपलं YouTube चुकीचं आहे. ठीक आहे, Amazon 1994 मध्ये जेफ बेझोसने सुरू केलं होतं. ट्विटर 2006 मध्ये जॅक डोर्सीने केलं होतं आणि YouTube 2005 मध्ये जावेद करीम आणि स्टीव्ह चॅड हार्ले यांनी सुरू केलं होतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट क्रोनॉलॉजी ऑफ इंटरनेट फॅसिलिटीज? परत एकदा क्रोनॉलॉजीचे विचारलंय. आता यामध्ये Amazon, गुगल, स्नॅपचॅट, फेसबुक हे 4 प्रकारचे दिलेले आहेत. राईट, यामध्ये आपल्याला क्रोनॉलॉजी सांगायचं आहे इंटरनेटच्या फॅसिलिटीच्या बाबतीत. राईट, ABCD मध्ये आपल्याला कुठला ऑप्शन करेक्ट आहे? तर ऑप्शन D करेक्ट आहे. आधी Amazon, मग गुगल, मग फेसबुक आणि मग स्नॅपचॅट. राईट, बघा Amazon, जेफ बेझोस 5 जुलै 1994, गुगल 1998 लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन, फेसबुक 4 फेब्रुवारी 2004, फेसबुक आपलं कोणतो मार्क झुकरबर्ग,
राईट. त्यानंतर स्नॅपचॅट 2011 मध्ये इव्हान स्पिगल, रेगी ब्राउन आणि बॉबी मर्फी. लक्षात ठेवा. ठीक आहे. ड्युरिंग रिसेंट टाइम्स फुकुशिमा बिकेम नोन फॉर दिस रिझन. फुकुशिमा हे कुठल्या कारणामुळे जास्त फेमस झालेलं नाव आहे. ठीक आहे. व्होल्कॅनिक इरप्शन, ज्वालामुखी उद्रेक व त्या पाठोपाठ आलेला प्रलयकारी भूकंप, की ऑप्शन बी आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांचा हल्ला, की ऑप्शन सी ढगफुटीनंतर आलेला प्रलयंकारी महापूर, की ऑप्शन डी सुनामीमुळे उद्ध्वस्त झालेल्या अणुऊर्जाची किंवा त्या केंद्रातील किरणोत्सव. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी. ठीक आहे. सुनामीमुळे उद्ध्वस्त झालेल्या अणुऊर्जा केंद्रातील किरणोत्सर्ग. ठीक आहे. समजलं का? बघा यामध्ये काय सांगितलंय, हे बघा, हे जे मार्च 2011 मध्ये जपानमध्ये एक प्रचंड भूकंप आणि सुनामी आली होती, ज्यामध्ये फुकुशिमा हे जे नाव आहे हे अणुऊर्जा प्रकल्पातील शीतकरण प्रणाली अपयशी ठरल्यामुळे, म्हणजे कूलिंग सिस्टीम त्या ठिकाणी कमी झाल्यामुळे है ना, त्यामुळे किरणोत्सर्गी पदार्थाचं उत्सर्जन झाला आणि त्यासोबतच फुकुशिमा हा परिसर आंतरराष्ट्रीय स्तरावर अणुभयानक आपत्तीसाठी ओळखला जाऊ लागला. ठीक आहे. हे आहे तुमचं फुकुशिमा. पुढचा प्रश्न, जोहाद इज डॉट डॉट डॉट. जोहाद हे म्हणजे काय? गुजरात येथील एक वर्षा उत्सव, जम्मू व काश्मीर मधील पारंपरिक चराऊ कुरणे, राजस्थानातील पाणी आणि वापराची पारंपरिक व्यवस्था, की हरियाणातील एक प्राचीन स्थळ. है ना. जोहाड. जोहाड हे काय आहे? एक ट्रेडिशनल वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम आहे राजस्थान मध्ये. ठीक आहे. जोहाड ही राजस्थान मधली मुळात है ना प्रामुख्याने आढळणारी एक पारंपरिक पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था केली जाणारी प्रक्रिया आहे. हे सहसा मातीचे छोटे बंधारे असतात, जे काय करतात, जे विशेषतः ना स्पेशली कोरडवाहू भागामध्ये भूजल पातळी वाढवण्यासाठी व कोरड्या काळात वापरण्यासाठी पाणी साठवलं जातं. त्याला जोहाड म्हटलं जातं. ठीक आहे. वर्मी कंपोस्टिंग ऑफ बायोडिग्रेडेबल वेस्ट इज मेनली डन बाय. जैविक कचऱ्यापासून होणारी गांडूळ खताची निर्मिती प्रामुख्याने त्यांच्यामुळे होते. कशामुळे? फंजाय, इन्सेक्ट्स, वर्म्स की बॅक्टेरिया. तर वर्मी कंपोस्टिंग, जैविक कचऱ्यापासून होणारी गांडूळ खताची निर्मिती प्रामुख्याने कशामुळे होते? तर ती होते वर्म्समुळे. ठीक आहे. वर्मी कंपोस्टिंग, गांडूळ खत निर्मिती ज्याला म्हणतो आपण, है ना, ही जैविक कचऱ्याचे गांडूळ वापरून सेंद्रिय खतामध्ये रूपांतर करण्यासाठीची प्रक्रिया आहे. समजलं? हे गांडूळ कचरा खाऊन पोषक जे द्रव्ययुक्त मलमूत्र बाहेर टाकतात, जे खत म्हणून वापरले जाते. आणि ही पद्धत खूप पर्यावरणापासून किंवा पारंपरिक पद्धतीने चालत आलेली ही पद्धत आहे आणि पर्यावरणाला पूरक असून नैसर्गिकरित्या जमिनीची सुपीकता सुद्धा वाढवते. ठीक आहे. कारण नैसर्गिक आहे, याच्यामध्ये काही केमिकल वगैरे नाहीये. राईट. लॅक्टोमीटर इज यूज टू मेजर. लॅक्टोमीटर हे कशाचे मापन करण्यासाठी वापरतात, है ना? तर लॅक्टोमीटर हे डेन्सिटी ऑफ मिल्क. लॅक्टोमीटर काय आहे? हे दुधाची घनता मोजण्यासाठी वापरले जाणारे उपक्रम आहे. ठीक आहे. ते दूध शुद्ध आहे की नाही, ठीक आहे, की पाण्याने किंवा इतर पदार्थांनी भेसळ केलेला आहे की नाही, ते तपासण्यासाठी यूज केलं जातं. पुढचा प्रश्न, लुनार इक्लिप्स अकर्स व्हेन. चंद्राला ग्रहण लागते. केव्हा लागते? पृथ्वी व चंद्र याच्यामध्ये सूर्य येतो तेव्हा, सूर्य व पृथ्वी याच्यामध्ये चंद्र येतो तेव्हा, सूर्य व चंद्र याच्यामध्ये पृथ्वी येते तेव्हा, की पृथ्वी, चंद्र, सूर्य एकमेकापासून समान अंतरावर असतात. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी. जेव्हा सूर्य व चंद्र याच्यामध्ये पृथ्वी येतो त्याला म्हणतो आपण इक्लिप्स.
आलं लक्षात? हा बघा प्रश्न 28 जानेवारी 2018चाच आहे. शिक्षण तज्ञ आणि त्यांचे विशेष शैक्षणिक योगदान दिलेले आहेत. म्हणजे ए पार्ट जो आहे तो शिक्षण तज्ञ आणि बी म्हटलं तर योगदान असं म्हणू आपण. लुईस ब्रेल, हेलन केलर, थॉमस एडिसन आणि लाल अडवाणी. आणि या ठिकाणी काय दिलेले आहेत? अपंग शिकणारे, कर्णबधिर शिकणारे, मुकी आणि बहिरे शिकणारे आणि अंध शिकणारे, है ना. मग यापैकी कोणते आहेत ते तज्ञ? जे की अपंग आहे, त्यापैकी एक कर्णबधिर आहे, त्यामध्ये काही मुकी आणि बहिर आहे आणि काही अंध आहे. त्यानुसार जोडी लावायची आपल्याला. ठीक आहे. उशीर न घेता लगेचच मी आन्सर सांगतो. तो आहे ऑप्शन सी, म्हणजेच लुईस ब्रेल जो आहे है ना, तो आहे ब्लाइंड लर्नर. हेलन केलर जो आहे है ना, तो आहे डम्ब अँड डीफ लर्नर. थॉमस एडिसन जो आहे, राईट, पूर्णपणे तर नाही परंतु थोडाफार तो काय आहे, तो आहे डीफ लर्नर. आणि चौथा लाल अडवाणी, ते कसे आहेत? हँडिकॅप लर्नर. ठीक आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम 1994 बाबत खालीलपैकी कोणत्या कलमाचे वरिष्ठ महाविद्यालयासाठी प्रवेशाचे विविध नियम सुचवले आहेत ऍडमिशनसाठी? बरं का, कलम 65, 66, 67 की 68. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऍक्ट 1994, राईट, याच्या अंतर्गत असा कुठला आर्टिकल आहे जो की सिनियर कॉलेजेसमध्ये ऍडमिशन साठी सजेस्ट केलेला आहे? तो आहे कलम 65. कुठला कलम? कलम 65 जो आहे तो याचं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे. योगा एज्युकेशन मिशन इज योग शिक्षण मिशन खालील गोष्टींशी संबंधित आहे. मेडिकल एज्युकेशन, जनरल एज्युकेशन, टेक्निकल की प्रोफेशनल? ते आहे मेडिकल एज्युकेशनशी संबंधित आहे. आलं लक्षात? पुढचा बघा प्रश्न, अभिजित गोज टू सिंगिंग क्लास, है ना, अभिजित गाण्याच्या क्लासला जातो, हे कोणत्या प्रकारचं शिक्षण आहे? फॉर्मल आहे, इनफॉर्मल आहे, नॉन फॉर्मल आहे की टेक्निकल एज्युकेशन आणि नॉन टेक्निकल एज्युकेशनचा प्रकार आहे, है ना? तर हे पूर्णपणे इनफॉर्मल एज्युकेशन आहे, अनौपचारिक शिक्षण आहे. ठीक आहे. आता बघा हा प्रश्न, अकॉर्डिंग टू UGC लिस्ट, है ना, पब्लिश्ड द स्टेट विथ द मोस्ट युनिव्हर्सिटीज इज. UGC ने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार सर्वाधिक विद्यापीठे असलेले राज्य कोणते आहे? उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू की राजस्थान? है ना, 2019 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे राजस्थान. है ना. प्रश्न काय विचारलाय की सर्वात जास्त युनिव्हर्सिटीज कुठे आहेत? आलं लक्षात? आता बघा, UGC जे आहे हे तर 28 डिसेंबर 1953 मध्ये एक्झिस्ट केली गेली होती, म्हणजेच काय म्हणतात त्याला, सुरुवात झाली होती UGC ला, केम इनटू एक्झिस्टन्स. आणि जेव्हा त्याला ऍक्ट मध्ये आहे ना, त्याला नेमलं गेलं, फॉर्म करण्यात आलं 1956 मध्ये, है ना, तेव्हापासून UGC जे आहे ते कार्यरत झालं. मग त्यामध्ये UGC काय करतं? युनिव्हर्सिटीजला कोऑर्डिनेट करतं, है ना, त्यांचं मेंटेनन्स पाहतं, त्यांचे स्टँडर्ड्स ऑफ टीचिंग जे आहे ते मेंटेन करतं, बरोबर, एक्झामिनेशन कंडक्ट करतं, रिसर्च मध्ये परफॉर्म करतं, है ना, किंवा युनिव्हर्सिटीजला सुद्धा रिसर्च साठी काही गाईडलाईन्स, रेग्युलेशन समजवण्याचं काम किंवा प्रोव्हाइड करण्याचं काम UGC करते, राईट. मग त्याच्या यादीनुसार राजस्थान जे आहे हे सगळ्यात जास्त युनिव्हर्सिटीज असणारं राज्य आहे, असं UGC ची काय आहे लिस्ट म्हणते आहे. ठीक आहे.